सूचना आहे की कार्यक्रम संपण्यापूर्वी आपल्याकडे जे परिचयपत्र आणि ते प्रतिक्रियापत्र दिलेले आहेत ते तुम्ही भरून काउंटरवर द्याल आणि इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे आमदार निवासामध्ये. तर कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी तिथे जेवणासाठी उपस्थित आहे आमदार निवासातील भोजन कक्षामध्ये. आणि आता आपल्या हॉलचा जो वेळ होता तो आपला हॉलचा वेळ संपत आलेला आहे, पण प्रश्नोत्तराचा तास हा जो त्रास आहे आपण थोड्या वेळ सुरू ठेवू. तत्पूर्वी ज्या ओबीसी बांधवांनी नागपुरात 2006मध्ये धम्मदीक्षेच्या बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांचे आपण इथे स्वागत करीत आहोत. तरी मी ज्यांची नावं घेतो त्यांनी कृपया मंचावर येऊन आपले स्वागत स्वीकारावे. मी त्या ओबीसी बांधवांचे नाव घेत आहे. सर्वप्रथम आयुष्यमान भाऊ मदनकरजी येतील. आयुष्यमान भाऊ मदनकरजी आणि आयुष्यमती मदनकर वहिनी. भाऊ मदनकर यांचे स्वागत ॲडव्होकेट एकनाथजी साळवी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुस्तक त्यांना 5 पुस्तकाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित 5 पुस्तकाच्या संच बुद्ध आणि धम्मा ग्रंथ, ॲनिलेशन ऑफ कास्ट, शूद्रपूर्वी कोण होते, अस्पृश्य मूळचे कोण आणि क्रांती प्रतिक्रांती हे 5 पुस्तकं आपण त्यांना देत आहोत. या कार्यक्रमाची आठवण म्हणून आणि आपले या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे ऋणानुबंध सुरू झालेले आहेत त्या ऋणानुबंधाची आठवण चिरकाल आपल्या स्मृतीत राहावी म्हणून आपण ह्या ओबीसी बंधूंच्या इथे स्वागताचा मनापासून आपण आयोजन केलेले आहे. तरी आपण कृपया त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करावे. यानंतर आयुष्यमान कृष्णा सरोदे हे उपस्थित असतील किंवा त्यांचे कोणते प्रतिनिधी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावे. आयुष्यमान पांडुरंगजी काकळे किंवा त्यांच्यातर्फे कोणी आले असतील तर पांडुरंगजी काकळे यांचे स्वागत. त्यांचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. आयुष्यमान पांडुरंगजी काकळे यांच्यातर्फे आयुष्यमान प्रमोद मून, उपरे साहेब त्यांचे स्वागत करतील. प्रकाश वागदरे, जयश्री धात्रक, शुभांगी घाटोळे, गोविंद वरवाडे, मीना मदनकर, नरेंद्र धात्रक, मीना मदनकर, भाऊ मदनकर यांच्या मिसेस आहेत त्या मीना मदनकर. भाऊ मदनकर आपले मनोगत व्यक्त करतील. शुभांगी घाटोळे आलेले आहेत त्यांच्या टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. त्यांचे स्वागत हनुमंतजी उपरे हे करतील. मिसेस हनुमंत त्या पूर्वाश्रमीच्या तेली समाजाच्या होत्या, त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. आयुष्यमान भाऊ मदनकरजी एक आपण 2 मिनिटं आपले विचार मांडतील.
या ठिकाणी आमच्या मिसेसचं नाव घेण्यात आलं आहे. माझ्या मिसेसची तब्येत बरी नाही आहे. त्यांची पुढं बाहेर बदली झाली चंद्रपूरच्या पलीकडे आणि त्यांची तब्येत काही बरी नाही आहे, त्या काही आल्या नाही आहे. माझी मुलगी येणार होती, सगळी आपली मंडळी, ती काही तब्येतीच्यामुळं ती आले नाही आहे. त्यांच्या मित्रांनो, आपण सगळे एक आहोत. माझी पूर्वाश्रमी ज्यात हिंदू धर्माप्रमाणे आम्ही तेली समाजातली मंडळी आहे आणि तेली समाजामध्ये असल्यानंतर मंडल आयोगाच्या चळवळीमुळं आम्हाला बाबासाहेब कळलं आणि फुले कळलं, त्यांचं वाचन केलं. आम्ही बहुजन संघर्ष माध्यमातून इथली जाती व्यवस्था, या भारतातली सगळी व्यवस्था आपल्याला कळली आणि हे व्यवस्था पूर्ण बदलण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे. आणि ओबीसी बांधव हा जो अभिमान आहे, ह्या ओबीसी बांधवामध्ये आपल्याला जावं लागणार आहे. आपण सगळी वेगवेगळे राहिलं तर ह्या गोष्टी काही साध्य होणार नाही. त्यांच्यामधलं त्यांची मानसिकता ते सर्व मानसिक गुलामगिरीमध्ये आहे आणि त्या गुलामगिरीला कशा पद्धतीने आपण तोंड देऊ, इथली व्यवस्थेला आपण कसं हादरून सोडू, याच्यातच आपली कसोटी राहणार आहे. मला असा पक्का विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की बाबासाहेबाचा आपण हा जो गाडा आहे हा पुढे नेऊ. जय भीम, जय भारत. यानंतर बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे टीचर आणि मुलं जिथे कुठे असतील, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल आयुष्यमती जयश्री घाटोळे ताई आहेत का? हां, शुभांगी घाटोळे ताई आहेत ना? कुठे आहेत? शुभांगी घाटोळे ताई यांनी मंचकार येऊन आपले मनोगत व्यक्त करावे अशी आयोजकांकडून मी त्यांना विनंती करतो. शुभांगी ताई घाटोळे. मानवता, समता, ममता प्रस्थापित करणारे आणि त्या वाटेवर आम्हाला चालायला लावणारे गौतम बुद्ध, तसेच क्रांतिसूर्य ज्योतिबा, क्रांतिमाता सावित्री, आरक्षणाचे जनक शाहू महाराज आणि आमच्या या महामानवाला साथ देणाऱ्या आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना साथ देणाऱ्या आमच्या रमाई, या सर्वांना प्रथमतः माझं अभिवादन. आयोजकांनी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट रीतीने केलेला आहे. विषय अतिशय स्फोटक होता. स्फोटक म्हणण्यापेक्षा सगळ्यांना अनपेक्षित, प्रस्थापित मंडळींना अनपेक्षित असलेला हा विषय आणि आमचे या ठिकाणी आमच्या आयोजकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला या विचारपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्या या ठिकाणी माझे ओबीसी बांधव आणि माझे बौद्ध बांधव, या सर्वांना प्रथमतः या ठिकाणी या सर्वांचे आभार. आजच्या या अनुषंगाने मला आपले विचार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी बोलविण्यात आलेलं आहे. प्रश्न उपस्थित हा पडतो की ओबीसी असताना हिंदू धर्माची प्रस्थापित वर्णव्यवस्था जोपासणाऱ्या एका जातीची मी प्रतिनिधित्व करीत असताना मला बौद्ध धर्मात प्रवेश का घ्यावा वाटला. विषय जरी ह्या ठिकाणी अतिशय संवेदनशील असला तरी याची सुरुवात या वयामध्ये झाली असं मला म्हणता येणार नाही. मी जवळपास 8वी 9वीमध्ये असताना
मंडल आयोगाची सुरुवात त्यावेळेस झालेली होती. मंडल आणि कमंडल ही भूमिका त्यावेळेस आमच्या शहरामध्ये प्रथमतः आली होती आणि माननीय नागेश भाऊ चौधरी बहुजन संघर्ष याचे संपादक या नागेश भाऊच्या संपर्कात त्यांच्या विचाराच्या तालमीत तयार झालेली मी. त्यावेळेसच माझ्यामध्ये विचारांचं परिवर्तन हळूहळू घडत गेलं आणि मानवाला मानवापासून तोडणारं असमानता या वर्णामध्ये व्यवस्थित प्रस्थापित करणारं तत्त्व मला नकोसं वाटायला लागलं होतं. मीच माझ्या मताशी त्या ठिकाणी भांडत होती आणि कुठंतरी या सगळ्यातून मला बाहेर पडायचं होतं. आणि आमच्या सोबतीला आमचे असलेले मदनकर भाऊ, वरवाडे भाऊ किंवा वानखेडे भाऊ या सर्वांच्या विचारांच्या संयोगातून म्हणा एक वैचारिक परिवर्तन आमच्यामध्ये होत गेलं आणि अनेक ज्या समाज परिवर्तनाच्या लढाया माननीय नागेश भाऊंच्या याच्यामध्ये नागपुरामध्ये ज्या काही घडत गेल्या त्या याच्यामध्ये आम्ही सतत संपर्कामध्ये येत होतो आणि अनेक ज्या काही जाती किंवा अनेक ज्या काही विस्थापित जाती झालेल्या होत्या या धर्मातून त्या सगळ्यांची एक वैचारिक चळवळ याच्यामध्ये तयार होताना आम्हाला दिसत होती. आणि त्यावेळेससुद्धा आमच्या मनाने उचल खाल्ली की कुठंतरी आपण मगाशी उपरे सरांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे आपल्याच घरी आपण परत जायचं, आमच्याच धर्मात आम्ही परत जायचं हा निर्णय आमच्या मतांनी घेतला आणि ते परिवर्तन आम्ही या ठिकाणी घेतलं. परंतु परिवर्तनाची भूमिका जरी आम्ही या ठिकाणी घेतली पण त्याच्यानंतर जो काही संघर्ष उडाला तो अतिशय स्फोटक होता. एक या संदर्भात मी एक छोटंसं उदाहरण देते की मी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका आहे आणि याचं उदाहरण असं आहे की मी धर्मपरिवर्तन केलं आणि त्याच धर्मपरिवर्तनामध्ये लग्नसुद्धा मीच बौद्ध धर्मातल्या मुलाशी केलं. आणि याचं असं झालं की गावामध्ये मग फार चर्चा व्हायला लागली. आपलीच ओबीसी बांधव म्हणायला लागले की मॅडम तर ओबीसी आहेत पण यांनी खालच्या जातीशी यांचं लग्न केलं. आणि जेव्हा कुठे पाणी वगैरे पिण्याचा प्रश्न येत होता किंवा मी जर त्यांना पाणी वगैरे मागितलं तर त्या थोड्याशा कानाकुनी करायच्या. त्यासुद्धा स्वतः ओबीसीच होत्या पण त्यांच्या मनात कुठंतरी ती भावना निर्माण झाली की या बाईने या मॅडमने खालच्या जातीतल्या मुलाशी लग्न केलं म्हणजे ही सुद्धा खालच्या जातीची झाली आहे. आणि त्यावेळेस त्यांची जी आणाकाणी त्यांची जी भूमिका होती ते मात्र मी बदलू शकली नाही किंवा तो क्षण मग माझ्या मनाला लागला की बापरे म्हणजे आपण मी धर्म परिवर्तन केलं, मी फार मोठ्या प्रमाणात विचार परिवर्तनाची भाषा बोलते आहे परंतु तीच विषमता माझ्या बाबतीत घडत आहे याचं फार मोठं त्यावेळेस अतिशय वाईट मला वाटलं. परंतु मी ओबीसी असताना मला हा विचार येत आहे तर माझे जे अतिशय तळागाळातील समाज बांधव येते यांना अतिशय कितीतरीच्या वेदना सहन कराव्या लागल्या असतील याचा विचार केलेलाच बरा. आणि म्हणूनच या समाज परिवर्तनाच्या हा लढा आहे यात मी पुढाकार घेते आहे आणि माझ्या परीने जे काही काम होते आहे ते मी माझ्या बांधवासाठी करते. आणि ओबीसी बांधवांना जे या ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात जरी असतील परंतु एक चांगल्या तऱ्हेचा संदेश या कार्यक्रमातून माझ्या समाजामध्ये जाणार आहे याचा मी आयोजकांचा या कार्यक्रमासाठी आभार मानते. आणि आयोजकांनी या ठिकाणी मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री, जय भीम. सप्रेम जय भीम. मी महाराष्ट्र राज्य काष्टप कर्मचारी कल्याण महासंघाचा मुख्य संघटन सचिव आहे. मागच्या 14 आणि 15 जानेवारीला आम्ही अखिल भारतीय प्रबुद्ध साहित्य संमेलन इथे आयोजित केलं होतं आणि या संमेलनाच्या निमित्ताने आमच्यामधील 10 ओबीसी बांधवांनी दीक्षा घेतली होती बौद्ध धर्माची. ते काही कारणास्तव इथे आलेले नाही आहेत. तर त्यामध्ये 2 प्रतिनिधी मारवाडी समाजांचे होते. मला असं म्हणायचं आहे की आपण सगळे लोक फक्त सांगतोच, करत काय त्यांनी. राहुल वानखेडेंचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा जो एवढा मोठा प्रोग्राम इथे घेतलेला आहे. काही नकारार्थी लोकांचे उत्तर इथे प्रश्न ऐकू आलेत. आपण सकारात्मक काय विचार करत नाहीत. सकारात्मक विचार जर केला तर काही ना काही त्याचं चांगलं मिळतं आणि आम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो. महाराष्ट्र राज्य काष्टप कर्मचारी कल्याण महासंघाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासोबतच आम्ही सामाजिक बांधिलकी समजून जे कामं करतो त्याचंच हे यश आहे. ते लोक आलेले नाहीत. 10 ओबीसी लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेणं आमचा छोटासा जरी प्रयत्न असला तरी मला असं वाटतं की हे यश आहे. आपल्याला धन्यवाद.
मित्रांनो, कार्यक्रम बराच लांबलेला आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न असतील तर त्यांचे प्रश्न हनुमंतजी उपरे, शांतिरूप बौद्ध, ॲडव्होकेट साळवेसाहेब, मुंशीलालजी गौतम किंवा आयोजकांकडे काही प्रश्न असतील तर आयोजकांप्रती काही प्रश्न असतील तर त्याच्या प्रश्नाचे उत्तर राहुल वानखेडे आणि मी स्वतः आणि आमचे सर्व मित्र देण्यास तयार आहेत. तर कार्यक्रम संपल्यानंतर आपण जेवण करताना वगैरे चर्चा करू शकतो. आता आपल्याला हॉलमधून सूचना आली की आपल्याला हॉल आता दुसरा कार्यक्रम असल्यामुळे रिकामं करून द्यायचा आहे. त्यामुळे प्रश्नोत्तराचा त्रास आता आपण लोकांना देणार नाही, म्हणून हा तास आपण घेऊ शकत नाही. म्हणून या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर शीतल नाईक हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी आपण तो फॉर्म जो तुम्हाला दिलेला आहे परिचय आणि हा प्रतिक्रिया तो काउंटरवर कृपया भरून द्यावा. आणि जेवणाची व्यवस्था आमदार निवास येथील भोजन कक्षात केलेली आहे, त्याकरता आपण तिथे 2 मिनटं थांबावे आणि नंतर भोजनाला जावे. डॉक्टर शीतल नाईक हे आभार प्रदर्शन करतील. बंधूंना एक सूचना आहे, आपण सर्वांनी 5 मिनटं इथे थांबावे. आपल्याकडे फीडबॅक फॉर्म दिलेला आहे, तो फीडबॅक फॉर्म भरून आयोजकांकडे तो देण्यात यावा. तसेच 5 मिनटं आपण इथं थांबून आपल्यापर्यंत ओबीसी समाजाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आपल्यापर्यंत पोहोचले आणि या कार्यक्रमामध्ये विशेष रूपाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि नागपूर जिल्ह्यातील दिल्लीवरून सुद्धा या कार्यक्रमाला पाहुणे लाभलेले आहेत. तसेच आपण सुद्धा दुरून दुरून आलेले आहात. तर सर्वप्रथम मी तुमचं अभिवादन करतो की आपण एक नव्या विषयावर नव्या पद्धतीने विचार करण्यासाठी आपण इथे संघटित झालेले आहोत. त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो. या प्रसंगाला आता ओबीसी बांधव बुद्ध धम्माच्या वाटेवर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवर आयुष्मान शांति स्वरूप बौद्ध जी जो दिल्ली से आए, मैं इनका भी धन्यवाद करता हूँ. एवं हमारे उद्घाटक जी आयुष्मान डॉक्टर मुंशीलाल जी गौतम, IAS माजी प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य, इनका भी मैं यहाँ आभार व्यक्त करता हूँ. और वैसे इस कार्यक्रम में प्रमुख रूप से प्रमुख वक्ता आयुष्मान जी हनुमंत जी उपरे जो अध्यक्ष है सत्यशोधक ओबीसी समाज के, इनका भी मैं यहाँ पर आभार व्यक्त करता हूँ. और साथ ही साथ यहाँ पर उपस्थित हमारे विशेष अतिथि एडवोकेट एकनाथराव जी साड़वे जो चंद्रपुर से यहाँ आप लोगों के बीच में 80 साल की उम्र में भी आपको यह जज्बा दिखाते हुए इस समाज में परिवर्तन लाने के लिए आप लोगों के बीच में उपस्थित हुए, इसलिए आयोजक की तरफ से एवं आप लोगों की तरफ से मैं उनका विशेष धन्यवाद देता हूं. साथ ही इस प्रोग्राम की भूमिका को लेकर इस बहुजन समाज में ओबीसी समाज को दिशा दिखाने का काम एवं इस कार्यक्रम की कड़ी को आगे बढ़ाने में प्रमुख भूमिका निभाने वाले हमारे इंजीनियर राहुल वानखेड़े जी, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूं. साथ ही साथ सूत्र संचालन जिन्होंने बड़ी मेहनत के साथ में पूरे प्रोग्राम का नियोजन करते हुए अब तक आपके सामने जो प्रस्तुति की, इनका भी मैं स्वागत करता हूँ. वैसे हमारे एडवोकेट संजय पाटिल साहब, साथ ही साथ आप लोगों के बीच में इस प्रोग्राम को सफल बनाने के लिए आप लोगों का जो संघर्ष और जो हमें रिस्पांस मिला, इसके लिए विशेष सहायक के रूप में यहाँ उपस्थित जो लोग यहाँ पर आए हैं और जो लोग नहीं भी आए लेकिन उनके नाम लेना हमें अनिवार्य है क्योंकि हमने इनविटेशन कार्ड में भी उनके नाम छापे. मैं उनसे आपको अवगत कराता हूँ कि इस नागपुर के नगरी में ऐसे इलीट लोग हैं जिन्होंने सीधे हाथ से इस प्रोग्राम को मदद की. ऐसे हैं हमारे आयुष्मान राजीव वैद्य, आयुष्मान निश्चय शेड़के, आयुष्मान प्रफुल्ल वानखेड़े, आयुष्मान SM बोबड़े, आयुष्मान अशोक पाटिल, आयुष्मान प्रकाश टेम्बुर्ने, आयुष्मान विनोद पाटिल, आयुष्मान सुदत्ता रामटेके, आयुष्मान डॉक्टर BN गेडाम, आयुष्मान डॉक्टर शंकर खोबरागड़े, आयुष्मान डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, आयुष्मान डॉक्टर ND पाटिल, आयुष्मान डॉक्टर सुहास कानफड़े, आयुष्मान डॉक्टर संजय रामटेके, आयुष्मान डॉक्टर मिलिंद गणवीर, आयुष्मान डॉक्टर मोहन कामड़े, आयुष्मान जयंत दड़वी, आयुष्मान सचिन मून, आयुष्मान सचिन धीरज भगत, आयुष्मान विवेक देठे, आयुष्मान विवेक हाड़के, आयुष्मान इंजीनियर नारनवरे जी, आयुष्मान इंजीनियर अशोक शेंबरकर जी, आयुष्मान अशोक जांबुड़कर जी, आयुष्मान गवई साहेब, आप सब
लोग भी यहाँ उपस्थित हुए, अपना समय निकाल कर आप लोगों ने यह समय दिया, इसके लिए आयोजकों की तरफ से आपका धन्यवाद करता हूँ। साथ ही इस पूरे कड़ी में एक नए विषय पर आता ओबीसी बांधव बुद्ध धम्माच्या वाटेवर, इस कड़ी को आगे लेके जाने के लिए हमें जो परिश्रम करना पड़ा, और इस परिश्रम में आयोजन के रूप में भारतीय व्यवस्था परिवर्तन के अंतर्गत बुद्ध धम्म संरक्षण संवर्धन समिति, आम्बेडकरी प्रबोधन मंच, प्रांतर महिला फ्रंट, देवारा मुक्ति आंदोलन, इन सभी ग्रुप्स का, मुदिता महिला गट, इन सभी लोगों का हमें सतत जो मदद चाहिए थी उन्होंने दी। साथ ही साथ आयोजकों के रूप में राहुल वानखेड़े जी, भाऊ मदनकर जी, एडवोकेट संजय पाटिल जी, राजेश वाल्दे जी, राजू वैद, देवानंद पांतवने, प्रफुल्ल वानखेड़े, विनोद पाटिल, प्रकाश टेंबुर्ने, अजय सहारे, प्राध्यापक प्रमोद जांभूडकर, विलास नितनवरे, नवीन शहारे, नरेंद्र वाल्दे, अनिल बोरकर, संजय बोरकर, तपेश पाटिल, प्राध्यापक गोवर्धन रामटेके, प्रकाश रंगारी, चंद्रशेखर भंडारे, किशोर खंडारे, जयेश गेडाम, बाडू मेश्राम, जोगेंद्र भगत, सुनीता वानखडे, प्रीतम पाटिल, प्रसंजित ताकसांडे, वसंत रामटेके, विजय कुंभारे, रमेश वानखेडे, सुविधा सातपुते, गाडेताई, सुनंदा कांबळे, ठमकेताई, सुवर्णा कापडे, नितीन डोले, प्रेरणा बेलेकर, एकता खांडेकर, माधुरी मेश्रा, मंदा उके, ममताताई कांबळे, ॲडव्होकेट अंशुमा नायक, वैशाली गानार, कीर्ती खापाडे, प्रफुल्ल बारहाते, प्रफुल्ल मानके, प्रसन्ना सहारे, सुहास जनबंधू, निलेश कुंभारे, सचिन मून, विनोद खांडेकर, मिथुन खोब्रागडे, उमेश तागडे, दिनेश मेश्राम, नितीन मेश्राम, नितीन ढोके, हरिसिंग देवडे, अविनाश वाघमारे, उमेश पाटील, दिनेश भाऊ सोनटक्के, मनोज कांबळे, मनोज गजबे, विनेश टेंबुर्ने, श्रीकांत बडगे, नरेश पांतवने, सुखराज साखरे, सुरेश मेश्राम, राजू मेश्राम, शरद डंबारे, सुबोध चौरे, दीपक बावनगडे, जितू बनसोड, जितू गुंडाने, भास्कर डोरे, रंजिता फुले, सोनू हुमने, विवेक गणवीर, अश्वजित माटे, दिलीप काकडे, नंदाताई नाईक, धनराज साखरे, मुन्ना जाधव, जगदीश कांबळे, दीपक बंजारी, सुभाष देशभ्रतार, प्रमोद बुन आणि आपण सुद्धा सगळ्यांनी जे सहकार्य केलं याबद्दल आयोजकातर्फे या कार्यक्रमाअंतर्गत आपणास सर्वांना आभार आणि धन्यवाद व्यक्त करून हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो। आपणास सर्वांना दोन पद्धतीच्या सूचना देण्याच्या आहेत। आपणास प्रोग्रामच्या हॉलमध्ये येताना एक जेवणाचं कुपन मिळालेलं आहे। ती जेवणाची व्यवस्था MLA कॅन्टीनमध्ये केलेली आहे। ते कुपन दाखवून आपण जेवणाचा लाभ घेता येईल। तसेच आपणास एक फीडबॅक फॉर्म देण्यात आलेला आहे। या फीडबॅक फॉर्मच्या अंतर्गत आपण आपले मनोगत आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। तर कृपया आपण हे दोन्ही फीडबॅक फॉर्म आमच्यापर्यंत देण्याचं काम करावे। धन्यवाद। जय भीम। गौतम का